वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा टाकळी भान. परिसरात इंधन टंचाई, डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. इंधन टंचाईमुळे लग्न व साहित्य संमेलनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली. शेती व उद्योगधंद्यावर परिणाम. श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात टाकळीभान ते श्रीरामपूर परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून अनेक पंपांवर डिझेल शिल्लक नाही असे फलक लावण्यात आले आहेत. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे तेथे वाहनधारकांना भरोंधात 1 ते 1.5 तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचा काही प्रमाणात साठा उपलब्ध असला तरी दुचाकीस्वारांची मोठी गर्दी पेट्रोल पंपांवर होत आहे. या इंधन टंचाईचा थेट परिणाम शेती कामे, वाहतूक तसेच स्थानिक उद्योगधंद्यांवर होत असल्याचे चित्र आहे. इंधन टंचाईमुळे लग्न व साहित्य संमेलनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. श्रीरामपूर ते टाकळीभान दरम्यानच्या राज्यमार्गावर सुमारे 6 ते 7 पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी काही पंप इंधन अभावी बंद ठेवण्यात आले असून सुरू असलेल्या पंपांवर पेट्रोल व डिझेलसाठी वाहनांसह ब्रेमच्या लांबच लांब रांगा लागल्यात. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, कर्मचारी तसेच लग्नकार्याच्या तयारीत असलेल्या वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच निर्माण झालेल्या या डिझेल टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ट्रॅक्टर व इतर शेती यंत्रणा डिझेल अभावी ठप्प पडत असून अनेकांची मशागतीची कामे रखडली आहेत. मागील 6 दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात 2दा वाढ झाल्याने नागरिकांवर आधीच आर्थिक भार पडला असताना आता इंधन उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच पंपांवर रांगा लागत असून शेतकऱ्यांचा वेळ आणि अतिरिक्त खर्च वाढत आहे. हवामान विभागाने मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असताना मशागत करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. वेद बातमीसाठी दिलीप लोखंडे. अरे पेट्रोलियम टाकली सगळ्यांना शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. सर्वांना माल भेटल, माल भरपूर आहे, स्टॉक आहे. थोडंफार येण्यास विलंब होतोय, त्या पद्धतीने नियोजन चालू आहे.